मुंबई काबीज करून दाखवली असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मराठा आंदोलनावरून मनोज जरांगेंनी ही पहिली प्रतिक्रिया TV9 मराठीला दिली आहे, पाहूयात। घराघरात आनंद दिवाळी साजरी केली जाते। मराठवाड्यासाठी खूप मोठा सुवर्ण दिवस आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पण तसं पाहिलं तर सगळ्याच महाराष्ट्रासाठी सुवर्णाचा क्षण आहे। तर विदर्भात बी आपण नोंदी दिल्या त्याच्या अगोदर, खानदेशात दिल्यात, कोकणात पण दिल्या। त्याच्यामुळं सगळ्यांसाठी, कारण शिंदे समिती ही महाराष्ट्रासाठी 3 कामं झाली। पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण झालं, मराठवाड्याचं कल्याण झालं आणि शिंदे समिती महाराष्ट्रात काम सुरू ठेवणार म्हणजे महाराष्ट्राचं कल्याण झालं। संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी। संपूर्ण आरक्षणाचा जो अंधार होता मराठा समाजात, आता तो दूर होणार आहे। जो अंधार आता माझ्या समाजाला खाली मान घालून चालायची गरज नाही। मुंबई पण काबीज करून दाखवली, मुंबईत पाय पण ठेवून दाखवला मराठ्यांनी आणि विजय पण घेऊन दाखवला। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सोन्याचा दिवस आणि महाराष्ट्रासाठी समिती काम करायला लागले म्हणून महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस। संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदी आहे। असा विजय 75 वर्षात कधी झाला नव्हता, तो मराठ्यांचा झाला। हैदराबाद गॅझेटसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार। पडद्यामागे राहून मुख्यमंत्री फडणवीसांनी सातत्यानं कायदेशीर सल्लामसलत केली। महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या एकूण 4 बैठका घेतल्या। मागण्यांचा मसुदा तयार केला, प्रत्येक निर्णयाचा GR तयार ठेवला। संपूर्ण तयारी केल्यानंतरच मंत्रिमंडळ उपसमितीला जरांगेंकडे चर्चेला पाठवलं। मसुदा असा तयार केला की जरांगेंना तो पहिल्या बैठकीमध्ये मान्य करावा लागला। आंदोलन काळामध्ये सीएमना व्यक्तिगतरित्या टार्गेट केलं गेलं, पण त्यांनी संयम दाखवला। फडणवीसांनी सामान्य कार्यक्रम सुरू ठेवले। विघ्नहर्त्याची आराधना सीएमना यश देऊन गेली। इतिहासामध्ये पहिल्यांदा मराठा आरक्षण देणारे फडणवीस, ते टिकवणारे देवेंद्र फडणवीस। पुन्हा मराठा आंदोलन यशस्वीपणे सोडवणारे फडणवीस ही प्रतिमा त्यांनी स्थापित केली आहे। संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत। एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल। आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे। त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला। खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागलाय, पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतलाय। तर हैदराबाद गॅझेटसाठी सीएम फडणवीसांचा पुढाकार पाहायला मिळालाय। पडद्यामागे राहून मुख्यमंत्री फडणवीसांनी सातत्यानं कायदेशीर सल्लामसलत केली आहे। विखे पाटील साहेब, आमचं हैदराबादचं गॅझेटियरची अंमलबजावणी झाली का? आपण अंमलबजावणी करण्यासाठी GR काढला आता। ओके, GR याच्यासाठी काढलाय की अंमलबजावणी करायसाठी? एक प्रश्न। दुसरा ऐका, गॅझेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का? बरोबर, त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेव्हिट जरी केलं तरी देणार आपण दाखला। मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे विखे पाटील साहेब, हा आमच्यासाठीचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। मराठवाड्यातले मराठे हेच कुणबी आहेत। तू कुणबी आहे पण आज तू मराठा आहे, तुझा 7-12 दे, तुझा 7-12 दे। तो याकडे 7-12 नाही, तू कोणाच ते बटन रन करतो त्याचा शपथपत्र दे, तुला कुणबी प्रमाणपत्र देतो। बरोबर? हां, आपण जे म्हणता जरांगे पाटील साहेब, तेच अभिप्रेत याच्यामध्ये तेच अभिप्रेत आहे, त्यामुळे अशी अडचण अजिबात नाही आहे काही। आणि विखे पाटील साहेब म्हणते तेच आहे। मग याच्यात काही झालं, पुन्हा त्या वाशीच्या गुलालासारखं जर झालं
अभ्यासकाने वकिलाने वाचेल आहे. आता आता वकिला सुद्धा तोंड आणि डबल जर काही बोलले